साताऱ्यामध्ये घरकुलांचं महालोकार्पण होणार आहे। 5 लाख कुटुंबांचं गृहस्वप्न हे साकारणार आहे। केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांची उपस्थिती असेल। मुख्यमंत्री फडणवीसही या ठिकाणी उपस्थित असतील। जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकांनंतर पहिल्यांदा फडणवीस साताऱ्यात आहेत। आढावा घेतला आपले प्रतिनिधी इम्तियाज मुसावरी यांनी। साताऱ्यात आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणात आणि दिमागदार सोहळा आज होतोय। एकंदरीतच 30 लाख घरकुल योजनेचं लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी होते। त्यातल्या 5 लाख घरकुलांचं लोकार्पण सोहळ्याचं आज उद्घाटन साताऱ्यात होतंय आणि त्यापैकी काही लाभार्थ्यांना देखील याची घरकुल योजनेचा लाभ त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। प्रत्यक्ष ताबा देखील त्या देण्यात येणार आहे। एकंदरीतच या आजच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासह केंद्रीय मंत्री शिवराज चौहान आणि त्याचबरोबर राज्यातले मान्यवर मंत्रिमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहतोय की हा सोहळ्याची जल्लोषात तयारी सुरू झालेली आहे। प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण लाभार्थी योजना, ह्या महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्काराचा देखील वितरण समारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे की राज्यामध्ये ज्या चांगल्या ग्रामपंचायतींनी कामं केलेली आहेत त्या ग्रामपंचायतींना देखील या ठिकाणी पुरस्कार देण्यात येणार आहे। आणि एकंदरीतच ह्या बैठक व्यवस्था मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात आलेली आहे। शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी सौ शिंदे यांना या ठिकाणी अध्यक्षपदाच्यावर त्या ठिकाणी बसण्याची संधी मिळाली। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे साताऱ्यात पहिल्यांदाच अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नंतर येत आहेत। यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते येऊन गेले, मात्र देवेंद्र फडणवीस आज अध्यक्षपदाच्या आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर साताऱ्यात या ठिकाणी येणार आहेत। आणि त्यामुळे आता नेमकं काय बोलणार आहेत, राजकारणामध्ये काय काय बोलणार आहे, साताऱ्यातल्या राजकीय घडामोडीबद्दल काय काय बोलणार आहेत, याकडे आता संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।